थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा. प्रकरण 7. कंटिन्यू. स्वयंमूल्यमापन प्रत्येक वर्षाच्या शेवटी केले जावे, जेणेकरून नवीन वर्षाच्या संकल्प यादीत तुम्ही अपेक्षित सुधारणा घालू शकाल. हे तुम्ही स्वतःला पुढील प्रश्न विचारून करावे आणि तुम्हाला जे चांगले ओळखतो त्याला फसवणे शक्य नाही अशाच्या मदतीने तुमची उत्तरं तपासावी. स्वयंमूल्यमापनासाठी प्रश्नावली. प्रश्न 1. या वर्षी मी जे लक्ष ठेवले होते ते मी गाठले का? आयुष्यातील मोठ्या उद्दिष्टांचा भाग म्हणून निश्चित असे वार्षिक उद्दिष्ट तुम्ही ठरवले पाहिजे. प्रश्न 2. मी माझ्या क्षमतेनुसार दर्जेदार सेवा दिली का, की मी त्यात सुधारणा करू शकलो असतो? प्रश्न 3. माझ्या क्षमतेनुसार मी सेवेची संख्यात्मक व्याप्ती गाठली का? प्रश्न 4. मी नेहमीच सहकार्याने आणि सुसंवादी पद्धतीने वागलो का? प्रश्न 5. माझी कार्यक्षमता कमी करणारी माझी दिरंगाईची सवय चालू ठेवली का आणि चालू दिली असल्यास कुठेपर्यंत? प्रश्न 6. माझ्या व्यक्तिमत्वात मी काही सुधारणा केली का आणि केली असल्यास कोणत्या प्रकारे? प्रश्न 7. माझ्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी मी चिकाटी ठेवली का? प्रश्न 8. सर्व प्रसंगात मी तत्परतेने आणि निश्चितपणे निर्णयापर्यंत आलो का? प्रश्न 9. 6 प्रमुख भयापैकी कोणत्याही एक वा अधिक यांमुळे माझी कार्यक्षमता कमी करून घेतली का? प्रश्न 10. मी अति सावध किंवा कमी सावध यापैकी होतो का? प्रश्न 11. माझ्या कामातील सहकाऱ्यांबरोबर माझे नाते चांगले होते की त्रासदायक? जर त्रासदायक असेल तर काही किंवा पूर्ण दोष माझा होता का? प्रश्न 12. प्रयत्नांमध्ये एकाग्रतेचा अभावी मी माझी ऊर्जा वाया घालवली आहे का? प्रश्न 13. सर्व मुद्द्याबाबत मी कितपत खुल्या मनाचा आणि सहिष्णुतेचा होतो? प्रश्न 14. सेवा देण्याची माझी क्षमता वाढवण्याची साठी मी काय सुधारणा केल्या? प्रश्न 15. माझ्या कोणत्याही सवयीचा मी अतिरेक केला का? प्रश्न 16. उघडपणे वा छुपेपणे मी अहंकारीपणा व्यक्त केला आहे का? प्रश्न 17. माझ्या सहकार्याप्रती माझे वर्तन माझ्याबद्दल आदर वाटायला लावणारे होते का? प्रश्न 18. माझी मते आणि निर्णय अंदाजावर आधारलेले होते की विश्लेषणाच्या नेमकेपणावर आणि विचारांवर आधारलेले होते? प्रश्न 19. माझा वेळ, माझा खर्च आणि मिळकत यांचे अंदाजपत्र करायची सवय मी केली आहे का आणि असे अंदाजपत्रक हात रोखून केले आहे का? प्रश्न 20. फायदेशीर ठरणार नाही अशा प्रयत्नांवर मी किती वेळ घालवला ज्याचा उपयोग मी अधिक फायदेशीर गोष्टीकरता करू शकलो असतो? प्रश्न 21. माझ्या वेळेचे मी पुन्हा कसे अंदाजपत्र करू शकतो आणि माझ्या सवयी मी कशा बदलेन जेणेकरून येणाऱ्या वर्षात मी अधिक कार्यक्षम होईल? प्रश्न 22. माझ्या विवेक बुद्धीला न पटणारे असे काही वर्तन मी केले आहे का? प्रश्न 23. मला जी सेवा देण्यासाठी मोबदला देण्यात येत होता ती सेवा मी कोणत्या प्रकारे अधिक आणि चांगली दिली? प्रश्न 24. मी कोणाशी अन्यायाने वागलो का आणि असेल तर कोणत्या प्रकारे? प्रश्न 25. माझ्या सेवांचा मीच जर वर्षभर ग्राहक असतो तर मी समाधानी झालो असतो का? प्रश्न 26. मी योग्य व्यवसायात आहे का आणि नसेल तर का नाही? प्रश्न 27. माझा ग्राहक मी दिलेल्या सेवेने समाधानी आहे का आणि नसल्यास का नाही? प्रश्न 28. यशाच्या मूळ तत्वासंदर्भात मी कोठे उभा आहे याचे गुण योग्य पद्धतीने आणि मोकळेपणाने द्या आणि ते अशा व्यक्तीकडून तपासून घ्या जो ते नेमकेपणाने करायचा स्पष्टपणा दाखवेल. या प्रकरणात सांगितलेल्या माहितीवरून आता तुम्ही देणार असलेल्या सेवेचे विपणन करण्यास तुम्ही तयार आहात. या प्रकरणात
सेवेच्या विक्रीची पुरेशी तपशील आले आहे. यात नेतृत्व गुणासाठी प्रामुख्याने काय लागते, नेतृत्व अपयशी ठरण्याची सर्वसाधारण कारणे, नेतृत्व लागणाऱ्या क्षेत्रातील संधी, आयुष्यात सर्वसाधारणपणे येणाऱ्या अपयशाची कारणे आणि स्वतःच्या विश्लेषणासाठी स्वतःला विचारायचे महत्त्वाचे प्रश्न आले आहेत. हे विस्तृत आणि तपशीलवार एवढ्यासाठीच देण्यात आले की ज्यांना वैयक्तिक सेवा देऊन पैसा मिळवण्याचा आहे त्यांना ते उपयोगी पडावे. ज्यांनी आपली संपत्ती गमावली आहे आणि ज्यांची संपत्ती मिळवण्याची सुरुवात आहे आणि काहीही केवळ वैयक्तिक सेवा देऊनच, त्यांना ही सर्व माहिती अधिकाधिक फायदा होण्यासाठी प्रत्यक्ष उपयोगी होईल. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व मिळवण्यासाठी या प्रकरणातील माहिती खूपच मौल्यवान ठरेल. विशेषतः ज्यांना बिझनेस वा उद्योगातील अधिकार पदावर जायचे आहे त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरेल. येथे दिलेल्या माहितीचे पूर्ण आकलन स्वतःच्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्यास उपयोगी आहे. तसेच स्वतः अधिक चांगला विश्लेषक बनण्यास आणि लोकांना जोखण्यास सहाय्यभूत होईल. कर्मचारी वर्गातील संचालक, व्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांसाठी तसेच कार्यक्षम संस्थांच्या कामकाजाला याची मदत होईल. तुम्हाला या विधानाबद्दल शंका असेल तर स्वयंविश्लेषणाच्या 28 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात देऊन त्याची योग्यता तपासा. तुम्ही जरी साशंक नसलात तरी ते रंजकही होईल आणि फायदेशीरही ठरेल. पैसा मिळवण्यासाठी कुठे आणि कशा संधी मिळतील? ज्या तत्वाद्वारे पैसा मिळवता येतो ती तत्वे तपासल्यावर आपण साहजिकपणे विचारतो, या तत्वावर वापर होण्यासाठी अनुकूल संधी कुठे मिळेल? चला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एखाद्याला पैसे मिळवण्याची छोटी किंवा मोठी संधी कशी देते ते शोधूया. सुरुवातीला आपण सर्वांनी हे लक्षात ठेवू की आपण अशा देशात राहतो जिथे कायदे पाळणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचारांचे आणि कृती करण्याचे इतर कोणत्याही देशात नसेल इतके स्वातंत्र्य आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी या स्वातंत्र्याच्या फायद्याचा विचारही केलेला नाही. इतर देशात असलेल्या तटपुंज स्वातंत्र्याशी आपण आपल्याला असलेल्या अमर्यादित स्वातंत्र्याची तुलना केलेली नाही. इकडे आपल्याला विचारांचे, शिक्षणाच्या निवडीचे, धर्माचे, राजकारणाचे, बिझनेसचे आपण मिळवू शकू अशी कोणतीही मालमत्ता कसल्याही त्रासाविना मिळवण्याचे, राहण्याचे ठिकाण निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच ते विवाहात आहे, कोणताही वंश असणाऱ्याला आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी आहे, आपल्याला अन्न निवडीला आहे आणि ज्यासाठी आपण स्वतःला तयार केले आहे अशा आयुष्यातील कोणत्याही गंतव्यस्थानाकडे पोहोचण्याचे ध्येय ठेवण्यासाठीही आहे. अगदी युनायटेड स्टेट्सचे अध्यक्षपद मिळवण्याचेही आहे. आपल्याला इतर प्रकारचेही स्वातंत्र्य आहे, पण वरील यादी महत्त्वाच्या संधी एका दृष्टिक्षेपात सांगणारी यादी आहे. स्वातंत्र्याचा हा फायदा चटकन डोळ्यात भरणारा आहे, कारण युनायटेड स्टेट्स हा एकमेव देश आहे जो प्रत्येक नागरिकाला, मग तो एक देशीय असो अगर नंतर झालेला, अशा प्रत्येकाला इतकी वैविध्य आणि विपुलता असलेल्या स्वातंत्र्याची हमी देतो. दूरपर्यंत पसरलेल्या या स्वातंत्र्याने आपल्याला किती प्रकारे आशीर्वाद दिले आहे हे बघूया. विपुलता असलेल्या संधीच्या या भूमीत सर्वसाधारण मिळकत असलेले अमेरिकन कुटुंब घ्या आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उपलब्ध असलेल्या फायद्याची बेरीज करा. 1. अन्न, विचार आणि आचारांच्या स्वातंत्र्यानंतर येते अन्न, वस्त्र आणि निवारा. जीवनातील 3 प्रमुख गरजा. सर्वसाधारण अमेरिकन कुटुंबाला असणाऱ्या स्वातंत्र्यामुळेच घरात बसून त्याला परवडेल अशा कुठेही मिळणाऱ्या अन्नाची निवड तो करू शकतो. न्यूयॉर्क शहरातल्या मध्यवर्ती भागातील टाइम्स स्क्वेअर येथे 2 जणांच्या कुटुंबाने सध्या नाश्त्याची किंमत काढली आणि ते आश्चर्यकारक निकाल हाती लागले. पदार्थाची यादी किंमत: द्राक्षाचा रस 2, गव्हाचा नाश्ता 2, चहा 2, केळी 21, टोस्टेड ब्रेड 1, ताजी देशी अंडी 7, साखर 1,
लोणी आणि साय 3, एकूण 20. 2 माणसांना हवा तो नाश्ता इतक्या कमी किमतीत मिळणे या देशात कठीण नाही. आणि हे ध्यानात घ्या की हा साधा नाश्ता कोणत्या तरी अद्भुत जादूने चीन, दक्षिण अमेरिका, युटा, कॅन्सस आणि न्यू इंग्लंडहूनही आला आणि टेबलवर दिला गेला, तोही अमेरिकेच्या अत्यंत गर्दी असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात, एका सामान्य कामगाराला परवडेल अशा किमतीत. या किमतीत राष्ट्रीय, राज्याचे आणि शहराचे कर अंतर्भूत होतो. हे वास्तव राजकारण्यांनी लपवले आणि तेच राजकारणी कराच्या जीवघेण्या वेळाख्यातून सोडवण्यासाठी त्यांचा विरोधकांना निवडणुकीत धूळ चारा म्हणून मतदारांना ओरडून ओरडून सांगत होतो. निवारा. एक कुटुंब आरामदायी घरात राहत आहे, जिथे वीज, स्वयंपाकासाठी गॅस आहे, ते उबदार आहे. सगळे मिळून महिन्याला $65. आणखीन छोट्या शहरात असेच घर $20लाही मिळू शकते. ज्यांनी जो नाश्त्यात टोस्ट घेतला तो विजेच्या टोस्टरमध्ये केला होता, त्याची किंमत काही डॉलर्स होती. विजेवर चालणाऱ्या व्हॅक्यूम क्लीनरने घर साफ केले जाते. स्वयंपाकघरात आणि बाथरूममध्ये कायम गार आणि थंड पाणी उपलब्ध आहे. विजेवर चालणाऱ्या फ्रीजमध्ये अन्न थंड ठेवले जाते. एक प्लग भिंतीत सरकवून मिळणाऱ्या विजेवरच्या यंत्रावर बायको तिचे केस कुरळे करते, कपडे धुते, सहजपणे इस्त्री करते. विजेवर चालणाऱ्या यंत्रणेने नवरा दाढी करतो. त्यांना हवे असेल तर केवळ रेडिओचे बटन फिरवून जगभरातील मनोरंजन 24 तास विनामूल्य मिळू शकते. या घरात इतरही सोयी आहेत, पण ही यादीच आपण कायम स्वतंत्र उपभोगत आहोत याची पुरेशी कल्पना देईल. वस्त्र. युनायटेड स्टेट्समध्ये कुठेही सर्वसाधारण कपड्याची गरज असलेल्या स्त्रीला वार्षिक $200हून कमी किमतीत चांगले आणि व्यवस्थित कपडे घेता येतात आणि पुरुषही त्या किमतीत किंवा त्याहून कमी किमतीत कपडे घेऊ शकतो. मूळ अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजेच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. सध्या प्रयत्नांनी दररोज 8 तासाहून अधिक काम न करता सर्वसाधारण अमेरिकी नागरिकालाही इतरही फायदे मिळू शकतात. यामध्ये मोटरने अगदी थोड्या खर्चात पाहिजे तिथे प्रवास करणेही हेही येते. अमेरिकी नागरिकाला इतर कुठेही न मिळणारी मालमत्तेची सुरक्षता मिळते. त्याचे अतिरिक्त पैसे बँकेत जपले जातील आणि बँक बुडली तर सरकारने ते भरून देईल या हमीवर तो ते ठेवू शकतो. अमेरिकी नागरिकाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला पासपोर्टची गरज नाही, कोणाच्या परवानगीची गरज नाही. त्याला पाहिजे तेव्हा जाऊ येऊ शकतो. शिवाय तो परवडेल त्यानुसार ट्रेनने, खाजगी मोटारने, बस, विमान, जहाज कशानेही प्रवास करू शकतो. जर्मनी, रशिया, इटली आणि अनेक युरोपियन व आशियाई देशांना इतक्या कमी खर्चात लोक एवढा मुक्त प्रवास करू शकत नाहीत. हे आशीर्वाद ज्यामुळे मिळाले तो चमत्कार. आपण नेहमी राजकारणी मंडळींना अमेरिकेच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना बघतो, पण ते क्वचितच या स्वातंत्र्याच्या स्रोताचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करताना आढळतात. कसलीही तक्रार नाही, कोणालाही चोपायचे नाही आणि कसलाही छुपा हेतू नाही. त्यामुळे मी मोकळेपणाने रहस्यमय, अमूर्त आणि ज्या विषयी प्रचंड गैरसमज आहेत अशा त्या काहीतरीचे विश्लेषण करणार आहे. ते काहीतरी दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकाला अथवा कृपा प्रसाद, पैसे कमवणाऱ्या अधिक संधी, सर्व स्वरूपातील अधिक स्वातंत्र्य देते. या अदृश्य शक्तीचा स्रोत आणि स्वरूपाचे यांचे विश्लेषण करण्याचा मला हक्क आहे, कारण मला 25 वर्षाहून अधिक काळ त्या शक्तीचे व्यवस्थापन करणारे लोक माहीत आहेत, जे आताही ती शक्ती राखून आहेत. मानवाला उपकारक अशा त्या शक्तीचे नाव आहे भांडवल. भांडवल केवळ पैशाचे नसते, तर विशेषतः लोकांच्या चांगल्यासाठी आणि स्वतःला फायदेशीर अशा योजना आणि मार्ग आखणाऱ्या बुद्धिमान लोकांच्या सुनियोजित गटांचे असते. हे गट शास्त्रज्ञांचे, शिक्षकांचे, औषध व्यवसायात असणाऱ्यांचे, संशोधकांचे, धंद्याच्या विश्लेषकांचे, वाहतूक तज्ज्ञांचे,
हिशोबनिसांचे, जाहिरात करणाऱ्यांचे, वकिलांचे, डॉक्टरांचे आणि उद्योगधंद्यातील सर्व क्षेत्रातील विशेष माहिती असणाऱ्यांचे असतात. नवीन प्रयत्नांमध्ये ते पुढाकार घेतात, प्रयोग करता आणि मार्ग काढतात. कॉलेजे, इस्पितळे, सार्वजनिक शाळा यांना ते आधार देतात, चांगले रस्ते बांधतात, वर्तमानपत्रे काढतात, सरकारला येणारा बराचसा खर्च उचलतात आणि मानवी विकासाला आवश्यक अशा अनेक तपशिलांची काळजी घेतात. थोडक्यात हे भांडवलदार संस्कृतीचा मेंदू असतात, कारण मानवी विकासाचा भाग असलेले शिक्षण, ज्ञान यांची ते वीण घालून देतात. मेंदू नसलेला पैसा हा नेहमीच धोकादायक असतो. तो योग्य प्रकारे वापरला गेला तर संस्कृती आणि सभ्यतेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक असतो. जर सुनियोजित भांडवलाने यंत्रणा, जहाजे, रेल्वे आणि रस्ते सेवा आणि ती चालवण्यासाठी प्रशिक्षित माणसाची भली मोठी फौज पुरवली नसती तर येथे वर्णन केलेला साधा नाश्ता या कुटुंबाला इतक्या कमी किमतीत देता आला नसता. सुनियोजित भांडवलाच्या माहितीची थोडी कल्पना अशी करता येईल. कल्पना करा की हा साधा नाश्ता तुम्हाला भांडवल नसताना या न्यूयॉर्कच्या कुटुंबाला नेऊन द्यायचा आहे. चहा देण्यासाठी तुम्हाला अमेरिकेपासून पुष्कळ दूर असलेल्या भारत किंवा चीनचा दौरा करावा लागेल. तुम्ही उत्कृष्ट पोहणारे नसाल तर तुम्ही हा दौरा करतानाच थकून जाल आणि तरीही दुसऱ्याची समस्या त्रास देईल. तुम्हाला समुद्र पोहून जाण्याची शारीरिक शक्ती असली तरी तुम्ही पैशासाठी काय वापराल? साखर देण्यासाठी तुम्हाला अशीच क्युबाची लांबी समुद्री सफर करावी लागेल किंवा उटहाला जावे लागेल, पण तरीसुद्धा तुम्हाला साखरेविनाच परतावे लागेल, कारण साखर तयार करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न आणि पैसा आवश्यक आहे. शिवाय ती साखर परिकृष्ट करण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी आणि युनायटेड स्टेट्समध्ये कुठेही देण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याबद्दल न बोललेलेच बरे. न्यूयॉर्क शहरात जवळून कुठूनही तुम्ही अंडी आणून देऊ शकाल, पण द्राक्षाचा रस देण्यासाठी तुम्हाला फ्लोरिडा पर्यंत चालत जाऊन परत यावे लागेल. गव्हाच्या ब्रेडचा 4 तुकड्यासाठीही तुम्हाला कान्स पर्यंत लांब चालत जावे लागेल. गव्हाची बिस्किटे यादीतून काढावी लागतील, कारण ती प्रशिक्षित लोक आणि योग्य यंत्रणेशिवाय उपलब्धच होऊ शकणार नाही आणि या सगळ्याला भांडवल लागते. दक्षिण अमेरिकेत जाऊन तुम्ही 2 केळी आणाल आणि येताना थोडे चालत जाऊन लोणी आणि साय आणाल. मग कुठे तुमचे न्यूयॉर्कमधील कुटुंब नाश्त्याला बसू शकेल आणि तुम्हाला 2 पैसे देईल. हास्यास्पद वाटतंय ना? आपल्याकडे जर भांडवलशाही व्यवस्था नसती तर वर सांगितलेल्या सर्व गोष्टी न्यूयॉर्क शहरात देण्यासाठी हीच एक शक्यता उरली असती. तो साधा नाश्ता देण्यासाठी लागणारी रेल्वे, रस्ते आणि जहाजे बांधणी आणि ती चालवणे यासाठी लागणारा पैसा इतका आहे की आपली कल्पनाशक्ती अपुरी पडेल. त्याला लाखो डॉलर्स लागतातच. शिवाय रेल्वे आणि जहाजे चालवण्यासाठी प्रशिक्षित लोक लागतात, ते वेगळेच. भांडवलशाही अमेरिकेत दळणवळण हा फक्त आधुनिक संस्कृतीचा गरजेचा एक भाग झाला. जमिनीतून काहीतरी खेचून घेण्यासाठी आधी जमिनीत काही उगवले पाहिजे किंवा उत्पादन करून बाजारपेठेत आणले पाहिजे. त्यासाठी आणखीन लाखो डॉलर्स, यंत्रे, पेट्या, विपणन, लाखो लोकांचा रोजगार यासाठी पाहिजेत. जहाजे आणि रेल्वे व रस्ते आपोआप जमिनीतून वर येत नाहीत. संस्कृती, सभ्यता यांच्या गरजेपोटी या गोष्टी येतात आणि त्यासाठी कल्पनाशक्ती, श्रद्धा, उत्साह, निर्णय क्षमता आणि चिकाटी असणाऱ्या लोकांच्या कामातून, हुशारीतून आणि व्यवस्थापकीय क्षमतेतून त्या निर्माण होतात. या माणसांना भांडवलदार म्हणतात. बंधने निर्माण करणे, मिळवणे, उपयुक्त सेवा देणे, नफा मिळवणे आणि श्रीमंत होणे यासाठी ते प्रेरित झालेले असतात आणि ज्याशिवाय सुसंस्कृत जग असणार नाही अशी सेवा ते देत असल्यामुळे त्यांना संपत्तीचा मार्ग सापडतो. समजण्यासाठी साधे सांगतो की ही भांडवलदार मंडळी तीच आहे
ज्यांच्याबद्दल वक्ते भरभरून बोलताना आपल्यापैकी अनेकांनी ऐकले आहे. ही तीच माणसे आहेत ज्यांना उल्लेख पुरोगामी लोक धाकदपट्ट्या दाखवून अप्रामाणिक वागणारी मंडळी, लुटीत रस असणारे किंवा वॉल स्ट्रीट वाले असा करतात. मी कोणत्या गटाचा वा अर्थव्यवस्थेच्या बाजूने वा विरुद्ध बोलत नाही. जेव्हा मी अप्रामाणिक कामगार नेत्याबद्दल बोलत असतो तेव्हा मी सामुदायिक सौदेबाजीच्या विरोधात नसतो. तसेच सर्व भांडवलदारांना ते धुतल्या तांदळासारखे आहेत असेही मानत नाही. ज्या पुस्तकावर मी 25 वर्षे काम केले त्या पुस्तकाचा हेतू आहे ज्यांना हवे आहे ते ज्ञान देणे, हवी तितकी संपत्ती मिळवून देणारे अत्यंत विश्वसनीय तत्वज्ञान सांगणे. भांडवलशाही पद्धतीचे आर्थिक फायदे यांचे मी 2 कारणांसाठी विश्लेषण केले आहे. 1. ज्यांना संपत्ती मिळवायची आहे त्यांनी छोटी अगर मोठी संपत्ती मिळवण्याच्या मार्गावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यवस्थेशी ओळख करून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. आणि 2. राजकीय लोक आणि लोकांच्या भावना भडकवणारे लोक जे मुद्दाम सुनियोजित भांडवलाला काहीतरी विषारी असल्यासारखे भासवून गोंधळात टाकणारे मुद्दे आणतात, त्यांच्या विरुद्ध बाजू तुमच्यासमोर आणायची आहे. हा देश भांडवलशाही देश आहे. तो भांडवलातूनच प्रगत झाला आणि आपण जे स्वतंत्र आणि संधीतून मिळवणाऱ्या मिळकतीवर हक्क सांगतो त्या आपल्याला हेही माहीत हवे की जर सुनियोजित भांडवलाने हे फायदे आपल्याला दिले नसते तर ना आपल्याला संधी मिळाली असती ना संपत्ती. 20 वर्षांहून अधिक काळ तथाकथित पुरोगामी आणि स्वयंघोषित राजकारण्यांच्या दलालांचा, लबाड कामगार नेत्यांचा आणि कधीकधी धार्मिक नेत्यांचा, वॉल स्ट्रीट चलन बदलून देणारे आणि मोठे धंदेवाले यांच्या नावाने खडे फोडणे हा एक लोकप्रिय आणि वेळ घालवण्याचा वाढता छंद झाला आहे. हे इतके सरसकट होते की मंदीच्या काळात जगात सर्वात श्रीमंत असलेल्या औद्योगिक अमेरिकेच्या व्यवस्थेचा गळा दाबण्याचा नीच हेतू मनातून ठेवून सरकारमधील उच्च पदस्थ नालायक राजकारण्याच्या आणि कामगार नेत्यांच्या हातात हात घातलेल्या आम्ही पाहिला आहे. हे एकत्र असणे इतके मुद्दाम आखून केलेले होते की त्यामुळे अमेरिकेचा मंदीचा काळ लांबला. लाखो लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या कारण त्यांच्या नोकऱ्या या देशाचा कणा असणाऱ्या औद्योगिक आणि भांडवलशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग होत्या. सरकारी अधिकारी आणि अमेरिकी उद्योग व्यवस्थेवर ताशा उडवण्याच्या प्रयत्नातून स्वतःचा फायदा करणारे लोक यांची आतापर्यंत कधी न झालेला मिलाफ होत असताना विशिष्ट प्रकारचे कामगार नेते राजकारण्यांना मिळाले आणि त्यांनी योग्य कामाला योग्य पगार या आधीच चांगल्या पद्धतीऐवजी लोकांना असे विधेयक देऊ केले जे सुनियोजित संख्याबळाच्या आधारे संपत्ती उद्योगांकडून काढून घेईल. देशातील लाखो लोक न देता घेण्याचा प्रयत्न करणे या वेळ घालवण्याच्या लोकप्रिय खेळात अजूनही दंग आहेत. काही कामगार संघटनेबरोबर आहेत जिथे ते कामाचे कमी तास पण पगारात जास्त मागत आहेत. इतर लोक काम करण्याचा त्रासच घेत नाहीत. त्यांना सरकारकडूनच मदत हवी आहे आणि ती त्यांना मिळत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना न्यूयॉर्क शहरामध्ये त्यांनी दाखवून दिली जिथे पोस्टमास्टरच्या विरुद्ध जोरदार तक्रारींची नोंद केली गेली. का तर सकाळी 7:30 वाजता पोस्टमनने त्यांना सरकारी मदतीचे चेक द्यायला उठवतात. त्यांनी हे चेक देण्याची वेळ 10 करावी अशी मागणी केली. कमी सेवा देऊन अधिक पगार मिळावा अशी मागणी संघटित गटांनी करून पैसा मिळवता येतो असे मानणाऱ्यापैकी जर तुम्ही असाल, सकाळी लवकर उठण्याचा त्रास न घेता जर तुम्ही सरकारी मदत मागत असाल, जर तुम्ही राजकारण्याशी आपल्या मतांचा व्यापार करून सरकारी तिजोरीवरील डल्ला मारणारे कायदे करायला त्यांना परवानगी देत असाल तर तुम्ही तुमच्या विश्वासावर कायम राहा कारण हा स्वतंत्र देश आहे जिथे कोणीही आपल्याला पाहिजे तसा विचार करू शकतो, जिथे अक्षरशः प्रत्येक जण अत्यल्प प्रयत्न करू जगू इच्छितो, जिथे अनेक जण काहीच काम न करताही चांगले जगू शकतात. मात्र अनेक जण ज्या गर्वाने बोलतात आणि फारच कमी लोकांना
ते उमगते. या स्वातंत्र्याबद्दल तुम्हाला पूर्ण सत्य माहीत असले पाहिजे. ते कितीही मोठे असू दे, ते कितीही सर्वदूर पोचलेले असू दे, त्यामुळे कितीही फायदे मिळू दे, ते प्रयत्नाशिवाय पैसा देऊ शकत नाही आणि देत नाही. पैसा मिळवण्याची आणि तो कायदेशीर बाळगण्याची एकच विश्वासार्ह पद्धत आहे आणि ती म्हणजे उपयुक्त सेवा देणे. अशी कोणतीही व्यवस्था अजून निर्माण झालेली नाही, जिच्याद्वारे केवळ संख्याबळावर किंवा कोणत्याही स्वरूपाचा सामान मूल्याविना लोकांना संपत्ती मिळू शकते. एक तत्व आहे, ज्याचे नाव आहे अर्थशास्त्राचा नियम. तो केवळ सिद्धांतापेक्षा काही अधिक आहे. कोणीही माणूस त्याला हरू शकत नाही. या तत्वाचे नाव नीट लक्षात घ्या आणि स्मरणात ठेवा, कारण ते सर्व राजकारणी आणि राजकीय यंत्रणेपेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्यवान आहे. तो नियम सर्व कामगार संघटनांच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे. तो हलवता येत नाही, त्यांच्यावर प्रभाव टाकता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत दलालामार्फत वा स्वयंघोषित नेत्यामार्फत त्याला लाच देता येत नाही. शिवाय सर्वत्र पाहणारा डोळा त्याच्याकडे आहे आणि ताळेबंद ठेवणारी नेमकी व्यवस्था आहे. त्या ताळेबंदात काही न देता काहीतरी मिळवून पाहणाऱ्या प्रत्येकाचे खाते तो बरोबर राखतो. कधी ना कधी त्याचे लेखापरीक्षक येतात. त्या व्यक्तीच्या लहान मोठ्या सर्व नोंदी पाहतात आणि हिशोब मागतात. वॉल स्ट्रीट, मोठे बिझनेस उद्योग, भांडवली लूट किंवा अमेरिकी स्वातंत्र्याला तुम्ही द्याल ते नाव असू दे, ते अशा माणसाच्या गटाचे प्रतिनिधित्व करतात ज्यांना या सामर्थ्यशाली अर्थशास्त्रीय नियमांची समज आहे, त्याबद्दल आदर आहे आणि त्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले आहे. त्यांचे आर्थिक सातत्य त्यांनी या नियमांचा आदर राखण्यावर अवलंबून आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अनेकांना हा देश आवडतो आणि त्यांची भांडवलशाही पद्धतही आवडते. मला हे सांगितलेच पाहिजे की माझ्या पाहण्यात असा कोणताही दुसरा देश नाही जिथे पैसा मिळवण्यासाठी अधिक संधी आहे. या देशातील काही लोकांचे वर्तन पहा. त्यांना हे आवडत नाही. त्यांना हा देश आवडत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ही भांडवलशाही पद्धत आहे. इथे अमर्याद संधी आहेत. ते सोडून जाऊ शकतात. जर्मनी, रशिया, इटलीसारखे इतर देश आहेत जिथे काय स्वातंत्र्य आहे ते बघा आणि श्रीमंत व्हा. पैसा मिळवण्यासाठी एखाद्या प्रामाणिक माणसाला आवश्यक असलेले सर्व स्वातंत्र्य आणि संधी अमेरिका देते. जेव्हा एखादा माणूस शिकारीला जातो तेव्हा तो शिकारीला योग्य असे स्थळ पाहतो. जिथे शिकार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते ते ठिकाण निवडतो. संपत्ती मिळवताना अर्थातच तोच नियम लागू होतो. संपत्तीचा तुम्ही शोध घेत असाल तर ज्या देशातले नागरिक इतके श्रीमंत आहेत की केवळ स्त्रिया $20 कोटी फक्त लिपस्टिक रुजून सौंदर्य प्रसाधनावर खर्च करतात, त्या देशाकडे दुर्लक्ष करू नका. ज्या देशाचे नागरिक वर्षाला $5 कोटी स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या भेट कार्डवर खर्च करतात, त्या देशाची भांडवलशाही पद्धत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्याआधी तुम्ही जे श्रीमंत होऊन बघत आहात याचा दोनदा विचार करा. जर पैसाच तुम्हाला मिळवायचा असेल तर या देशाचा नीट विचार करा. जो देश वर्षाला कोट्यावधी सिगारेटवर खर्च करतो आणि त्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा केवळ 4 प्रमुख कंपन्यांना जातो, ज्या बेफिक्री आणि शांत करणाऱ्या राष्ट्रीय उत्पादनाचा पुरवठा करतात. सर्व परीने अशा देशांचा नीट विचार करा. ज्या देशातले लोक वर्षाला $15 दशलक्ष चित्रपट पाहण्यासाठी आणि इतर आणखी दशलक्ष दारू, अंमली पदार्थ आणि शीतपेयावर उडवतात. असा देश सोडण्याची घाई करू नका. जिथले लोक स्वेच्छेने, उत्सुकतेने वर्षाकाठी लाखो डॉलर्स फुटबॉल, बेसबॉल आणि कुस्त्यांवर खर्च करतात आणि त्या देशाला मनोभावे चिकटून राहा ज्याचे नागरिक वर्षाला लाखो डॉलर्स च्युइंगमवर आणि आणखीन लाखो रेझर ब्लेडवर खर्च करतात. हेही ध्यानात ठेवा की ही केवळ पैसा मिळवण्यासाठी उपलब्ध संसाधनाची सुरुवात आहे. गरजेच्या नसलेल्या चैनीच्या अशा थोड्याच गोष्टीचा येथे उल्लेख केला आहे. पण लक्षात ठेवा की या उत्पादनाची निर्मिती, वाहतूक, विपणन आणि व्यापार
यांमुळे लाखो स्त्री पुरुषांना नियमित रोजगार मिळतो आणि ते महिन्याला त्यांच्या कामाबद्दल लाखो डॉलर्स मिळवतात आणि मुक्तपणे आवश्यक तसेच चैनीच्या गोष्टीवर खर्च करतात. विशेषतः हे ध्यानात घ्या, या व्यापार आणि वैयक्तिक सेवांच्या मागे पैसा मिळवण्याच्या अनेक संधी सापडू शकतात. येथे आपले अमेरिकी स्वातंत्र्य उपयोगी पडते. हे बिझनेस करण्यासाठी आवश्यक तो कोणताही प्रयत्न करायला कोणीही तुम्हाला थांबवणार नाही. जर एखाद्याकडे वरच्या दर्जाची बुद्धिमत्ता, प्रशिक्षण, अनुभव असेल तर तो पुष्कळ पैसा मिळवू शकतो. जो इतके सुदैवी नसतील ते कमी मिळवतील. कोणीही नाममात्र कष्ट करून उपजीविका करू शकतो, आहे की नाही? संधीने तुमच्या समोर माल ठेवला आहे. पुढे व्हा, तुम्हाला काय हवे ते निवडा. तुमची योजना तयार करा, ती कार्यान्वित करा आणि चिकाटीने मार्गी लावा. भांडवलवादी अमेरिका बाकीचे करेल यावर तुम्ही नक्कीच अवलंबून राहू शकता. भांडवलवादी अमेरिका प्रत्येकाला उपयुक्त सेवा देण्याच्या संधीची आणि त्या सेवेच्या प्रमाणात पैसा मिळवण्याची हमी देते. कोणालाही हा हक्क व्यवस्था नाकारत नाही, पण ती काही न करता काही मिळवण्याचे आश्वासन देत नाही, देऊ शकत नाही, कारण ती व्यवस्थाच मुळी अपरिवर्तनीय अशा अर्थशास्त्रीय नियमाने नियंत्रित केली जाते. हा नियम काही न देता काही मिळवणे जाणतही नाही आणि फार काळ सहन करू शकत नाही. अर्थशास्त्रीय नियम निसर्गाने केला आहे. या नियमाचे उल्लंघन करणे विनंती करू शकतील असे कोणाचे सर्वोच्च न्यायालय नाही. नियम उल्लंघन करणाऱ्याला दंड आणि पाळणाऱ्याला बक्षीस असे दोन्हीही तो कोणीही मनुष्याच्या हस्तक्षेपाशिवाय देतो. हा नियम रद्द करता येत नाही. स्वर्गातल्या ताऱ्याप्रमाणे तो अढळ आहे आणि ज्या व्यवस्थेने तारेबद्ध आहेत त्याच व्यवस्थेचा तो भाग आहे. अर्थशास्त्रीय नियमाला बांधील राहणे कोणी नाकारू शकतो का? निश्चितच. हा मुक्त देश आहे जिथे सर्व माणसे समान हक्क घेऊन जन्माला आली आहेत. त्यात अर्थशास्त्रीय नियमांकडे दुर्लक्ष करण्याचा हक्कही आहेच. मग काय होते ते? नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या उघड हेतूने खूप माणसांची बळजबरीने त्यांना जे हवे ते घ्यायला सुरुवात करेपर्यंत काहीच होत नाही. मग मात्र येतो हातात मशीन्स गन्स असलेल्या योजनाबद्ध फौजेसह हुकुमशहा. आपण अमेरिकेत अजून त्या पातळीला आलो नाही, पण व्यवस्था कशी काम करते ते आपण ऐकले आहे. आपण ते क्रूर वास्तविक वैयक्तिकरित्या अनुभवण्यापासून दूर राहण्याइतके भाग्यवान असू. आपण निश्चितपणे साध्य केलेले भाषण, स्वतंत्र कृती स्वातंत्र्य आणि पैशाच्या मोबदल्यात उपयुक्त सेवा देण्याच्या स्वातंत्र्याची निवड करू. मतांच्या बदल्यात सरकारी तिजोरीवर लोकांना डल्ला मारून देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या सवयीने कदाचित निवडणुका होतात, पण जशी दिवसानंतर रात्र होते तसे शेवटी याचेही परिणाम भोगावे लागतात. प्रत्येक पैशाच्या चुकीच्या वापरावर चक्रवाढ व्याजाने व्याज द्यावे लागते. ज्यांनी लुटले त्यांना ते देण्यास भाग पाडले नाही, तर त्यांच्या मुलावर आणि त्यांच्या मुलांवर तो भार येतो, अगदी तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीपर्यंत. कर्ज चुकवण्याचा कोणताही मार्ग नसतो. माणसे कधीकधी रोजगार वाढवण्यासाठी आणि कामाचे तास कमी करण्यासाठी आपले गट स्थापतात. एका बिंदूपुढे ते जाऊ शकत नाहीत. त्या बिंदूपाशी अर्थशास्त्रीय नियम लागू होतो आणि मग अंमलदार नोकरी देणारा आणि घेणारा दोघांनाही ताब्यात घेतो. 1929 ते 1935 या 6 वर्षात अमेरिकेतील श्रीमंत आणि गरीब लोकांनी जुन्या झालेल्या अर्थशास्त्राला सर्व धंदे, उद्योग आणि बँका अंमलदाराच्या ताब्यात देताना पाहिल्या. ते चांगले दृश्य नव्हते. बेदरकारपणे लोकांच्या काही न देता काही मिळवण्याच्या मानसिकतेबद्दल आदर वाढवण्यासारखा नव्हता. आपण जे त्या 6 निराशाजनक वर्षातून गेलो, जेव्हा भीती स्वार झाली होती आणि श्रद्धा धुळीला मिळाली होती, जेव्हा अर्थशास्त्रीय नियमाने किती कठोरपणे श्रीमंत आणि गरिबांकडून सबळ आणि दुर्बलताकडून वृद्ध आणि तरुणांकडून सर्व नुकसान वसूल केले ते विसरू शकत नाही. पुन्हा त्या अनुभवातून जायची आपली इच्छा नाही.
ही निरीक्षणे कमी कालावधीतल्या अनुभवावरून बेतलेली नाहीत. अमेरिकेतल्या अत्यंत यशस्वी आणि अत्यंत अयशस्वी माणसाच्या पद्धतीचे काळजीपूर्वक केलेल्या 25 वर्षाच्या विश्लेषणावर आधारित आहेत. येथे प्रकरण 7 संपलेले आहे. धन्यवाद.